ऐक ऐक. जय श्रीराम. जय श्रीराम. सकाळी उठलो आणि निघालो भाताबाजीकडे भोपळवाडीला त्यासनी भेटायला. बघील तेव्हा केळ खायत असतो नुसता. काय बोलशील बिसला छोटा पहिलवान नाही तू. यांना भेटले की लय भारी वाटते. असं वाटते की यांच्यापाशीच थांबावं. खरं थांबता येत नाही ना, काम असते जरा. तिकडून आल्यावर मी आणि आबा आलो डायरेक्ट शेताकडे. लावणीला जरा कमी ऊस पडता म्हणून आम्ही आणाय गेलो ऊस तोडला, बांधला गाडीवर आणि घेऊन आलो शेताकडे. भाऊ आम्ही शेतकऱ्याची मुलं आहे, त्यामुळे गावाकडे आल्यावर कामं करायला लागतातच. तुम्ही शेतकऱ्याच्या मुलांना फॉलो करणार आहे, तुम्हाला नाही जमायचं. तुम्ही कनी कच्चा बदाम पक्का बदाम करणाऱ्यांनाच फॉलो करा. तुम्हाला करायचं तेव्हा करा फॉलो. मी भात भाजी खातो आणि जातो व्यायाम करायला. थोडा वॉर्मअप केला आणि चालू केला सपाट्या मारायला. हे बघ भावा, जिम असू दे किंवा घर, गाव असू दे किंवा शहर, आपण व्यायाम करायचं थांबायचं नाही. आपलं शरीर मजबूत तर सगळं मजबूत. त्यामुळे भावा तू आजपासून व्यायाम चालू कर. व्यायाम करता करता बारक्या मुलांचा दंगा ऐकू आला म्हणून बघायला गेलो तर आलेले तिळगुळ द्यायला. तर मला सगळ्यांनी तिळगुळ दिलं, मी पण त्यांना तिळगुळ दिलं. तुम्ही पण तिळगुळ घ्या. जय श्रीराम बोला. जय श्रीराम. जय श्रीराम.